नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार, मी क्रांतीवीर फकीरा रानोजी साठे यांचा वंशज। आज 24 जून वाटेगाव येथे जोगणी उत्सव पार पडत आहे। ज्या रानोजींनी छातीचा कोट करून कासेगाव त्यापूर्वीचं शिगाव इथून जोगणी पळवून आणली आणि गावामध्ये यात्रा स्थापन झाली। शंकरराव पाटलांच्या एका शब्दावर रानोजी बाबांनी आपला प्राण पणाला लावून शेकडो हजारोच्या संख्येतून आपल्या गबऱ्या घोड्यासोबत जोगणी वाटेगावला पळवून आणली। त्यामध्ये त्यांना वीरमरण पत्करावं लागलं। त्यानंतर अगदी फकीरात वयवर्ष 10 आणि ज्यावेळी फकीरात तरुण वयात आले त्यानंतर पुन्हा एकदा जोगणी पळवून न्यायचा प्रयत्न झाला आणि तो माझ्या वंशजांनी, माझ्या पूर्वजांनी तो हाणून पाडला आणि गावची अस्मिता टिकवून ठेवायचं काम त्यांनी केलं। आणि त्यामुळे आपण जे आता जोगणीचं स्वरूप पाहतोय हे आपल्याला बघायला मिळतं। माझ्यासोबत आमचे सहकारी, माझे मोठे बंधू फकीरासाठी असतील, मिथुनसाठी असतील, प्रतीक आयतोडेकर, मोहनराव कांबळे साहेब, शंकर तडाके साहेब आणि अण्णा दगाटे साहेब अगदी मुंबईवरून इथे खास जोगणी उत्सव बघण्यासाठी उपस्थित राहिले। या सर्व जोगणी उत्सवासाठी मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या अजरामर कादंबरीतून आज फकीराचा इतिहास जगातल्या अनेक देशांमध्ये पोहोचलेला आहे। फकीरांनी वीरमरण हे केवळ गावाची प्रतिष्ठा राखण्यासाठी केलेलं होतं आणि असा हा मातंग समाज आहे की जो गावाचं रक्षण करत असतो। आणि आपण जर पाहिलं तर अण्णाभाऊंचं जे घर आहे त्याच्यासमोर एक चिंचेचं झाड आहे। त्या चिंचेच्या झाडाला फकीरांनी घोडा बांधला होता आणि वालुआईच्या पदरात जी सुरतीच्या लूट आणली होती त्याचं लूट टाकली होती आणि सांगितलं होतं याची गुटी करून अण्णाभाऊंना पाच, आणि ते सत्यात उतरलं। खरोखरच त्या गुटीनं अण्णाभाऊंनी आज जगावर साहित्याचं राज्य केलं म्हटलं तरी चालेल। असे या फकीरांचा इतिहास आहे। त्यांच्या वंशजाबरोबर आज आम्हाला जोगणीचा एक सहवास लाभला, त्यांचं दर्शन घडलं, हे आमचं भाग्य समजतो। संपूर्ण वाटेगावकरांना मी शुभेच्छा देतो आणि हा इतिहास, जाज्वल इतिहास इथल्या तरुणांनी पुढे न्यावा अशी मी त्यांना विनंती करतो। रानोजी फकीरा हे अजरामरच आहेत, त्यांना आम्ही कदापि आचंद्र सूर्य कोटी कदापि विसरू शकत नाही। असे हे त्यांची जाज्वल्य कीर्तिमान इतिहास आहे आणि तो केवळ गावाच्या प्रतिष्ठेसाठी जोगणी त्यांनी हे केला आणि रानोजीला तसं कपटानं मारलं। पण ठीक आहे, हा इतिहास आहे, इतिहासात आम्ही परत दोहरण्यापेक्षा आम्ही काय इतिहास घडवू शकतो हे महत्त्वाचं आहे। आणि ती घडवणारी आज तरुण पिढीसमोर हातात तलवारी घेऊन उभ्या आहे। तलवार म्हणजे शस्त्र नव्हे, पण एक आमच्यातली हिंमत, ऊर्जा आहे आणि अशा तलवारी आम्ही घेतल्या, पण त्या विध्वंसासाठी नाही तर आमच्या शौर्यासाठी, आमच्या अंगातलं सळसळणारं रक्त दाखवण्यासाठी घेतलं आहे। आणि तीच फकीराची ही आज तरुण पिढी ओढत आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही फकीरांच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। हे आमचंही भाग्य आहे। या जन्मात हे भाग्य लाभणं म्हणजे फार मोठं आमचं भाग्य समजतो। फकीरा अमर रहे, फकीरा अमर रहे, अण्णाभाऊंचा इतिहास अमर रहे। अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीतला फकीरा कादंबरीतला एक उल्लेख आहे की ज्यावेळेला रानोजी साठे ज्यावेळेला काशेगावला जोगणी येण्यासाठी जातात तेव्हा त्यासनी एक शेतकरी दिसतो की तो धान्य टोकत असतो आणि धान्य टोकताना तिने नाही सांगितलेलं, पण मला असं वाटते की ते धान्य टोकताना ती बघतात आणि तिथनं पुढे जातात। तर मला असं वाटते की रानोजी साठेंच्या मनात असा विचार आला असेल
की हा शेतकरी एक दाणा पेरल्यानंतर 1000 दाण्याचं कणीस तिथं उभा करू शकतो. तर तीच म्हणजे मी मरून त्या मातीत मी माझं रक्त सांडून मी शिर देऊन मरून जर माझं धाडस इथं जर मी पुरलं तर मी हजारो धाडशी माणसं तयार करू शकतो माझ्या समाजात. आणि मी आज कोण नाही तर मी त्याच रक्ताच्या थेंबातला एक शितड आहे असं मला वाटतंय. आणि माझ्यासारखे कित्येक साठे बांधव तिथं तयार झालेत, हे फक्त त्यांच्या विचारानं झालेत. मी फक्त एकच मागणी करत आहे, अण्णाभाऊंचं स्मारक तर होणारच, पण त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने फकीरा रानोजी मांगांचं आणि फकीरांच्या समाधीचं राष्ट्रीय स्मारक उभं करावं हीच मी या ठिकाणी विनंती करतो. जय फकीरा, जय अण्णाभाऊ, जय लहुजी. आज मी गेल्या 2 महिन्यापूर्वी संकल्प केला आहे, फकीरांची समाधी स्थळावरती स्मारक उभं राहत नाही तोपर्यंत प्राणाची ज्योत आम्ही सोडणार नाही, एवढं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि ते करणार आम्ही सिनियर मोठा आम्ही आहोत, आमच्याबरोबर सौरभ आहेत, 100% सगळे सौरभाच्या संग आम्ही सगळे आहे आणि निश्चय आपला म्हणल्यावर करणारच आम्ही. आणि काही जरी झालं तरी आम्ही ते लगेच पुढच्या महिन्यापासून तो चालू करतोय. सगळ्याचं सहकार्य संपूर्ण समाज बांधवांना माझी हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.